चकल्याच्या पिठाची भाजणी पाहतोय आपण इथे। त्याच्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत। चकल्याच्या भाजणीसाठी आपण कुठल्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकतो। मी इथे या ग्लासनी 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये घालण्यासाठी याच ग्लासनी 2 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे। नंतर इथे अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ओवा घेतलेला आहे 2 चमचे। 2 चमचे मी इथे जिरं घेतलेलं आहे। मेथी दाणे घेतलेले आहेत। नंतर धने घेतलेले आहेत 1 वाटी भरून। आणि इथे आपण डाळी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि उडीद डाळ घेतली आहे। इथे मी सालाच्या डाळी घेतलेल्या आहेत, पण बिन सालाची ही डाळ याच्यामध्ये आपण घालून भाजणी छान तयार करू शकतो। आता आपण भाजणी भाजायला घेऊ। भाजणीमध्ये घालण्यासाठी 1 वाटी इथे पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण जाड किंवा पातळ कुठलेही वापरू शकतो। आता भाजणी करायला घेऊ। भाजणी करण्यासाठी मी इथे जाड कढई वापरलेली आहे। त्याच्यामध्ये आता तांदूळ घालून घेते आणि बारीक गॅसवरती तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत। 5 ते 7 मिनिटं मी इथे तांदूळ भाजून घेते। इथे आता 7 ते 8 मिनिटं मी तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत आणि आता तांदूळ काढून घेते। इथे ताटामध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत। आता इथे हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ पण बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिटं भाजून घेऊ। इथे आता हरभरा डाळ पण माझी छान खमंग भाजून झालेली आहे आणि मी काढून घेते। इथे आता उडीद डाळ आणि मुगाची डाळ भाजून घेते। या आपण 5 मिनिटांपर्यंत गरम कढईमध्ये छान भाजून घ्यायचे आहे। इथे उडीद आणि मूग डाळ छान भाजून झालेली आहे। या आपण काढून घेते। आणि अशा काढल्यानंतर पसरवून ठेवायच्या म्हणजे पटकन गार होतील। हे आता धने, जिरी, ओवा आणि थोडेसे अगदी मेथी दाणे हे पण 5 मिनिटांपर्यंत कढईमध्ये छान भाजून घ्यायचे आहेत। आता इथे धने, जिरं, ओवा, मेथी दाणे भाजून झालेले आहेत, काढून घेते मी। साबुदाणा कढईमध्ये घालून घेते आणि 5 मिनिटं साबुदाणा पण भाजून घेते। साबुदाणा झालेला आहे भाजून, आता काढून घेते ताटामध्ये। आता पोहे घालून घेते। पोहे अगदी थोडा वेळ भाजायचे आहेत।
पोहे आता भाजून झालेले आहेत आणि आता गॅस बंद केलेला आहे मी. कढई गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये पोहे छान भाजल्या जात आहे आणि आता काढून घेत आहे. अशा पद्धतीने आपली सगळी भाजणी भाजून झालेली आहे. इथे आता सगळी भाजणी भाजून झालेली आहे आणि ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे. आता इथे गार करायला ठेवलेली आहे आणि दळायला देत असताना आपल्याला ही बेसनावरती दळायची आहे, म्हणजे आपली चकली मऊ पडणार नाही. आणि फॅनच्या हवेखाली ही 15 ते 20 मिनटं मी इथे गार करून घेते आणि त्याच्यानंतर दळायला देते. आता इथे मी छान 15-20 मिनटं ही भाजणी थंड करून घेतलेली आहे आणि आता याच्यानंतर दळायला देते. आता इथे भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि छान भाजणी चकल्याची तयार झालेली आहे. आणि एवढं पीठ झालेलं आहे, 2 किलोच्या वरती हे पीठ झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण चकल्याची भाजणी जर करून ठेवली तर हे बरेच दिवस पीठ टिकतं आणि आपल्याला कधीही चकल्या कराव्याशा वाटल्या तर आपण करू शकतो. धन्यवाद.